Hello all, welcome to my channel. Today we are going to start practice set 19. But before that we will know what is mean by angle in a linear pair. म्हणजे angle in a linear pair त्याचं काय आहे प्रॉपर्टी त्याची, त्याचं मीनिंग काय आहे ते आपण बघणार आहे आधी. तर इथे बघा, राईट द नेम्स ऑफ द अँगल्स इन द फिगर अलॉंग साइड. नेम्स म्हणजे कसले नेम्स? अँगलचे नेम्स. कुठले कुठले अँगल्स आहेत? पी क्यू आर आणि आर क्यू एस किंवा आर क्यू पी, कसे तुम्ही अँगल लिहू शकता. व्हॉट टाईप ऑफ पेअर ऑफ अँगल्स इट इज, ह्यांचं टाईप काय विचारलं आहे. म्हणजे हे दोन काय आहेत? ॲडजस्टंट अँगल्स आहेत, एकमेकांना लागून आहेत. हे ॲडजस्टंट अँगल्स आहेत आणि ते एका लाईनमध्ये आहेत. ही स्ट्रेट लाईनचा अँगल म्हणजे काय? 180 डिग्री. ठीक आहे. विच आर्म्स ऑफ द अँगल्स आर नॉट कॉमन आर्म्स. कुठल्या अँगलचं विच आर्म्स ऑफ द अँगल्स आर नॉट कॉमन आर्म्स असं विचारलं आहे. म्हणजे कुठल्या आर्मचं कॉमन आर्म नसतं अँगलचं, तर जे ॲडजस्टंट नाही आहेत त्यांचं. सो मेजर ऑफ अँगल पी क्यू आर बघा इथे काय सांगितलं आहे. मेजर ऑफ अँगल पी क्यू आर, हे बघा, हे मी अँगल मेजर करून घेतलेत. हा पी क्यू आर आहे तो 125 डिग्री आहे आणि आर क्यू एस आहे तो किती आहे? 55 डिग्री आहे. सो इथे लिहून घेऊ आपण 125 आणि आर क्यू एस किती आहे? 55. सो दोघांची आपण जेव्हा ॲडिशन करतो तेव्हा काय किती मिळतं आपल्याला मेजर? 180 डिग्री. म्हणजे जे अँगल्स लिनियर पेअरमध्ये असतात, ही लिनियर पेअर आणि जे ह्या रेडीने ह्या दोघांना डिवाइड केलं आहे, तर ते ॲडजस्टंट अँगल्स पण असतात आणि त्यांची सम किती असते? 180 डिग्री. सो द अँगल्स पी क्यू आर अँड आर क्यू एस इन द फिगर अबोव आर ॲडजस्टंट अँगल्स अँड आर ऑल्सो सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे हे काय झाले? इन लिनियर पेअर. लिनियर पेअर म्हणजे स्ट्रेट अँगल आणि तेच काय झाले? सप्लिमेंटरी अँगल. कारण सप्लिमेंटरी अँगल तो आपण आधी बघितले, त्याची किती सम असते दोन्ही अँगलची मिळून केलं तर? 180. So the arm that are not common on both angles form a pair of opposite rays. These arms form a straight line. हे arms आहेत, हे straight line हे करतात. So we say that these angles form a linear pair. म्हणजे हे जे रेज आहेत हे ऑपोजिट रेज आहेत, यांमध्ये कॉमन आर्म नाही आहे. सो द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स इन अ लिनियर पेअर इज 180 डिग्री. ठीक आहे. ह्या स्ट्रेट अँगल, तुम्ही एक सिम्पल गोष्ट फक्त ह्याच्यात लिनियर पेअरची लक्षात घ्या की स्ट्रेट लाईन आहे म्हणजे तो स्ट्रेट अँगल आहे, तो 180 डिग्रीचा असतो. आणि त्याच्यानंतर हा जो रे ह्याच्यातनं गेला आहे म्हणजे ह्या अँगलला त्याने दोन ह्याच्यात डिव्हाइड झालं आहे. सो दोन अँगल ते कुठलेही असो, मग कितीही डिग्रीचे असो, पण त्याची सम केल्यावर शेवटी काय येणार आहे? 180 येणार आहे. सो ते अँगल कशामध्ये असतात मग त्यांना आपण काय म्हणणार? अँगल्स इन अ लिनियर पेअर. ठीक आहे. तर आता प्रॅक्टिस सेट 19चा आपण फर्स्ट क्वेश्चन बघूयात. ड्रॉ द पेअर्स ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राईब बिलो इफ दॅट इज नॉट पॉसिबल से वाय. म्हणजे काय काय तुम्हाला इथे अशा स्टेटमेंट्स लिहून दिलेत, त्यातनं अँगल्स, ते दिलेले अँगल्स फॉर्म होत आहेत तर ते काढायचेत. होत नाही आहे तर ते का होत नाही आहे त्याचं रिझन द्यायचं आहे. आता बघा, पहिला क्वेश्चन काय आहे? कॉम्प्लिमेंटरी अँगल दॅट आर नॉट ॲडजस्टंट. म्हणजे दोन कॉम्प्लिमेंटरी अँगल तुम्हाला असे काढायचे अँगल्स तुम्हाला की जे ॲडजस्टंट नाही आहेत, म्हणजे एकमेकांना लागून नाही आहेत. ॲडजस्टंटचा अर्थ काय होतो? एकमेकांना लागून नाही आहेत. तर मग आपण दोन वेगवेगळे अँगल काढू ज्याची सम काय होणार आहे? 90 डिग्री व्हायला पाहिजे दोघांची सम मिळून. सो हा एक अँगल काढून घ्या. एक अँगल आपण काढूयात 40 डिग्री. आता मी इथे अंदाजे घेते, तुम्ही प्रोटेक्टर यूज करून काढा 40 डिग्री. ठीक आहे. हा समजा आपला अँगल झाला 40 डिग्री. याला आपण नाव देऊयात ABC. आणि अजून एक अँगल मी काढणार आहे. आता हा कितीचा अँगल येईल सांगा बरं? हा अँगल येणार आहे दुसरा 50 डिग्री. कारण 40 + 50 90 होतं. PQ आणि R असं आपण याला नाव देऊयात. म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन केली तर ते 90 डिग्री येते, बरोबर. म्हणजे ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स होतील, पण ते ॲडजस्टंट आहेत का? नाही, कारण ते एकमेकांना लागून नाही आहेत. ठीक आहे. तर हे आपलं फर्स्ट झालं. सेकंड बघूयात काय आहे. चला, आपला सेकंड क्वेश्चन काय आहे? अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. ठीक आहे. म्हणजे सप्लिमेंटरी नाही आहेत पण लिनियर पेअरमध्ये आहेत. अँगल्स इन अ लिनियर पेअर तुम्हाला मी आत्ताच आधी समजवलं की लिनियर पेअर म्हणजे 180 डिग्री आणि सप्लिमेंटरी अँगल्स किती असतात? 180 डिग्रीचे असतात. मग ते सप्लिमेंटरी कसे नाही होणार जर लिनियर पेअरमध्ये असतील तर? सो हे पॉसिबल नाही आहे. याचं सोल्युशन लिहून घ्या तुम्ही. नॉट पॉसिबल बिकॉज
angles in a linear pair are always supplementary because angles चला हे झालं आपलं थर्ड. बघूयात आपलं काय आहे क्वेश्चन. आता हा क्वेश्चन काय आहे बघा, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. म्हणजे असे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आपल्याला काढायचे जे लिनियर पेअरमध्ये नसतील, म्हणजे ज्यांची सम 180 नसेल. हे काढूयात आपण. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे किती यायला पाहिजे, 90 डिग्री यायला पाहिजे. सो हे आपण स्ट्रेट लाईन काढून घेऊ. ठीक आहे, हे समजा आपण मेजर म्हणूया 55 आणि हे उरलं. तर हे आता ह्याच्यामध्ये बघा, हे दोन अँगल्स आहेत, हे काय आहेत, ॲडजेसेंट आहेत आणि ते कॉम्प्लिमेंटरी आहेत, कारण हे दोघांची सम केली तर ते काय येणार आहे, 90 येणार आहे. अँगलला आपण नाव देऊन घेऊ ए ओ बी अँड पी. झालं, याचा आन्सर एवढंच आहे. पुढचं बघूयात आपण, फोर्थ वन काय आहे. पुढचा प्रॉब्लेम आपण बघणार आहे, ॲडजसेंट अँगल्स विच आर नॉट इन अ लिनियर पेअर. म्हणजे काय, ॲडजसेंट अँगल्स आहेत पण ते लिनियर पेअरमध्ये नाही आहेत. मग असं होईल का, होईल का, असं होऊ शकतं. जर आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे सेम असा अँगल आपण काढला तर हे दोन काय झालेत, ॲडजसेंट झालेत आणि ते लिनियर पेअरमध्ये पण नाही आहेत, कारण हे काय आहेत, कॉम्प्लिमेंटरी म्हणजे 90 डिग्रीचा अँगल आहे. सो हे होऊ शकतं. हे आपण काढूयात आता. चला, सेम अँगल आपण काढून घेणार आहे 90 डिग्रीचा. आणि इथे एक बायसेक्टर काढायचं आहे. सो हे आपण 45 म्हणू शकतो हे अँगल. ठीक आहे, तर हे लिनियर पेअरमध्ये आहेत का, नाही. लिनियर पेअर म्हणजे काय, त्याची सम 180 डिग्री असते. सो ह्याची आहे का, नाही आहे. सो हे झाले, हे ॲडजसेंट झाले. अँड ॲडजसेंट अँगलची आपली डेफिनेशन काय, इंटिरियर वेगळे, वर्टेक्स सेम आहे आणि वन आर्म सेम आहे. इथे आपण पी नाव देऊयात. हा एक ओ पी, हा एक आर्म सेम आहे. सो ही कंडिशन आपली फुलफिल होती आहे. बघा आपला पुढचा क्वेश्चन काय आहे, अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ॲडजसेंट. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी पण नाही आहेत आणि ॲडजसेंट पण नाही आहेत. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे त्यांची ॲडिशन केल्यावर 90 यायला नको असे अँगल घ्यायला लागतील, आणि ते ॲडजसेंट नाही आहेत म्हणजे ते लागून यायला पण नाही यायला पाहिजे. म्हणजे दोन आपल्याला वेगवेगळे अँगल काढायला लागतील. तर इथे मी दोन लाईन काढून घेते. तर एक अँगल मी काढते 30चा आणि एक काढू शकते मी 40चा. सो इथे 30 डिग्रीचा, एक 40 डिग्रीचा इथे अँगल काढते आणि दुसरा किती घेऊ शकते मी, 30. म्हणजे दोघांची टोटल किती होते, 70 होती आहे. सो 90 डिग्री म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स तर येणार नाहीत ते, आणि वेगवेगळे असल्यामुळे ॲडजसेंट पण नाही आहेत. ए ओ बी आणि इथे याला नाव देऊयात पी क्यू आर. ठीक आहे, हा कितीला, 30 डिग्री आणि हा झाला 40 डिग्री. हे लिहिणं मस्ट आहे, त्याशिवाय मग कळणार नाही की तुम्ही काय कंडिशन तुम्ही जी दिली होती ती फुलफिल झाली आहे की नाही. सो हे दोन्ही काय आहेत, 70 डिग्री अँगल्स आहेत, त्यामुळे ते कॉम्प्लिमेंटरी नाही आहेत आणि एकमेकांना जोडून नाही आहेत. म्हणजे त्यांचं वर्टेक्स कॉमन नाही आहे आणि एक वन आर्म कॉमन नाही आहे. सो ते ॲडजसेंट पण नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला आपलं लास्ट क्वेश्चन बघूयात काय, अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी. आता तुम्ही सांगा, अँगल्स इन अ लिनियर पेअर, लिनियर पेअर म्हणजे आपली काय असते, सम 180 असते, कॉम्प्लिमेंटरी किती असते, 90 असते. सो हे पॉसिबल आहे का, नाही. सो सोल्युशनमध्ये लिहून घ्या, नॉट पॉसिबल. आणि त्याचं कारण सांगा, नॉट पॉसिबल बिकॉज सम ऑफ द मेजर्स of linear pair
अँगल्स किती असतं आहे इज 180. आणि 90 डिग्री कशाचं असतं अँड फॉर कॉम्प्लिमेंटरी इट इज 90. सो ते पॉसिबल नाही आहे. तर इथे आपला प्रॅक्टिस सेट 19 आपला संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. जर कळला नसेल तर तुम्ही एकदा परत थोडासा पॉज करून मागे करून एकदा व्हिडिओ परत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे, थँक्यू.